माजी नगरसेविका हर्षदा समाधान गायकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये माननीय माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रभागातील विविध ठिकाणी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यानं प्रभाग 26 मध्ये दिनांक 22 डिसेंबर 2024ला सायंकाळी 5:30 ते 6 वाजेदरम्यान पांडवनगरी विघ्नहर्ता कॉलनी, नक्षत्र उद्यान, खुटवड नगर, अष्टविनायक नगर, केवल पार्क, निगल नगर, खुटवड नगर, इन्कम टॅक्स कॉलनी, प्रियंका गार्डन, जनक नगरी, विघ्नहर्ता कॉलनी, वृंदावन नगर या परिसरातील रस्ते काँक्रिटीकरण करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी अनिल राऊत, श्रावण खैरनार, शशिकांत टिळे, माधवराव टिळे, मोहन कटके, उमेश कर्नावट, ओंकार राऊत, वामन सोनार, उज्ज्वला प्रवीण सोनवणे, सुरेखा घुगे, रुपाली येवले, रुपाली पाटील, अशोक होळकर, राहुल पाठक, मयूर तुरकणे, अक्षय मांडवरे, नवनाथ गायकर, पंढरीनाथ लोहकरे, रवींद्र झिटे, राजेंद्र शेवाळे आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। व्हिडिओमध्ये पाहिजे ना सियावर रामचंद्र की जय। माझं उद्घाटन करून काम नाही झालं ते काम सांग तू मला। ओम रडवू नको त्याला। जय सियाराम, जय सियाराम। हो ना की जय। लक्षच नाही हा पण ते नंबर लक्षात नाही राहिला मी पाठवून विचारून गेलो विचारून पहा ट्रॅकला येतो इथं एक दगड आहेत ना तुमचे ठोकून पडतं माणूस इथं हो 7 वर्ष झाले ना मग चलो गणपती बाप्पा। अरे हो मंजूर साहेब थोडा लेट झाला। सियावर रामचंद्र की जय। अरे दगड फुटला दगड तोडला
हा इकडं गणपती बाप्पा आलेत कसे प्रभागातली ओके. गणपती बाप्पा आज प्रभागामध्ये पुन्हा एकदा नव्याने आम्ही या आठवड्यापासून कामांचा धुमधडाका सुरू केला आहे. त्याच अनुषंगाने आज पहिलं भूमिपूजन पांडवनगरी येथे झालं आहे. आपण रस्ता काँक्रिटीकरण करणे या कामाचा भूमिपूजनाचा सोहळा इथे आपण सगळ्यांच्या उपस्थितीत पार पडला आहे. आणि नेहमीप्रमाणे सांगता आनंद होतो आहे की हे आमचं जवळजवळ आत्ता गेल्या मागच्या आठवड्यापासून हे आत्तापर्यंतचं असणारं हे 22वं उद्घाटन आहे. आणि मी नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करते. त्याच्या मागे काही कारणं आहेत की आम्ही उद्घाटन करून निघून जात नाही, तर ते कामसुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तर याच अनुषंगाने मी या माध्यमातून इथल्या नागरिकांना एक शाश्वती देते की येत्या गुरुवारपासून इथल्या जो आपण भूमिपूजनाचा कार्यक्रम केला आहे त्याचं काम येत्या गुरुवारपासून सुरू होतं आहे. आणि त्यानंतर आपल्या नक्षत्र गार्डनमध्ये नक्षत्र गार्डन नूतनीकरण आणि ग्रीन जिम बसवणे या कामाचं भूमिपूजन सोहळा नुकताच आता पार पडणार आहे. आणि तेही काम आपण लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू करतो आहे. तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं वाटते की गेल्या अनेक वर्षापासून 2017पासून तर आता हे 2024 चालू आहे. आता शेवट डिसेंबर आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही अनेक वेळा जास्ती परिणय किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्या व्यतिरिक्त एक भगिनी नगरसेविका म्हणून भगिनींच्यासाठी निश्चितपणे माझ्या परीने जितकं करता येईल त्याच्यापेक्षाही जास्त दुपटीने देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आणि येत्या पुढच्या 2025मध्ये महानगरपालिकेचे पुन्हा एकदा इलेक्शन्स लागणार आहेत. तर माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की मी माझ्या परीने खरं तर ही सगळी महानगरपालिकेची निवडणूक ही आमच्यासाठी माझ्या गायकर परिवारासाठी नवीन होती, परंतु हे सगळं तिटकारून आम्ही माझ्या परीने पूर्ण 100% काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सगळं करत असताना माझ्या पॅनलमधले सगळे सहकारी माझ्या अगदी खांद्याला खांदा लावून नेहमी उभे असतात. कारण मी नेहमी म्हणते की कामं जरी मला शिंदे साहेबांनी दिलेलं आहेत, साहेबांनी आम्ही जेव्हा साहेबांकडे सांगतो की साहेब अशी इथे या कामाची गरज आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला CM साहेबांनी तो फंड उपलब्ध करून दिल्यानंतर सुद्धा खाली स्थानिक लेवलला कुठल्याही माझ्या नगरसेवकांनी मला कधी अडवणूक केली नाही. त्यामुळे निश्चित मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी अगदी मनपूर्वक मी अभिनंदन करते, आभार व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही सगळे इथे उपस्थित झाले म्हणून सगळे कार्यसम्राट हर्षदाताई गायकर यांनी त्यांच्या अथक प्रयत्नांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल प्रथम त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांना शुभचिंतन करतो. आणि या लाडक्या बहिणी नक्कीच त्यांना साथ देतील अशा व्यक्त करतो. धन्यवाद.